नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया पुरणपोळी. तर आता मी याच्यामध्ये कुकरमध्ये 1 वाटी डाळ उकळायला ठेवलेली आहे. तर आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया. बघू शकता मी इकडे 1 वाटी कणिक घेतला आहे. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आणि ह्या ग्लासामध्ये थोडीशी हळद टाकायची. जास्त झाली. याला मिक्स करून याला पीठ मळून घ्यायचं. तर बघू शकता आपलं इथं कणिक मळून झालेलं आहे. आता आपण त्याला 5-10 मिनटं असं मोडून ठेवून घ्यायचं. मी झाकून ठेवते 5 मिनिटं. आता आपली डाळ उकळी होत आहे. डाळ उकळी झाली, डाळ पकली की त्याच्यामध्ये गूळ टाकतो. मंडळी आपली डाळ इथे झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये आता काढून घेऊ. तर बघू शकता ती पकलेली आहे. आपण आता याचं पाणी झारून घेऊ. बघू शकता हे आपलं पाणी झारून झालेलं आहे. तर आपण ह्या पाण्याचं कटाची आमटी सुद्धा बनवू शकतो. तर मी नंतर बनवणार आहे. आता मी पुरणपोळी बनवते. तर आपण आता गॅसवर भांडं ठेवून घेऊया. त्याच्यामध्ये टाकून घेऊन डाळ. आणि याच्यामध्ये 1 वाटी गूळ पण टाकून घ्यायचं मिक्स करून. तर बघू शकता आपली डाळीची छान मिक्स झाली होत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ बघितण्यासाठी शेअर पण करा, कमेंट पण करून सांगा. तर बघू शकता आपलं इथे डाळ छान होत आहे. याला थोडं थोडं मिक्स करत राहायचं. तर याला कमी आचेवर होऊ द्यायचं. आणि याच्यामध्ये मी आता जायफळ किसून टाकते. तर बघा आपली डाळ झालेली आहे. आता मी याला छाननीमध्ये काढून घेते. तर बघा आपण छाननी म्हणून आता याला असं करून घेऊया, बारीक करून घेऊया. याला असं केलं की याचं खाली इकडे आपलं पीठ छान मुरलेलं आहे. तर आपण याला आणखी तेल लावून याला थोडंसं तेल लावून छान मिक्स करून घेऊ. डाळ थंडी झालेली आहे. छान असे मिक्सर त्याच्यामध्ये केलेलं आहे. छाननीनं पुरी बारीक झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत थोडंसं खोबरं आणि इलायची पावडर. याला असं मिक्स करून घेऊ. तर बघू शकता मी इथे तावा ठेवलेला आहे. चला तर आता आपण पुरणपोळी बनवू. तर बघू शकता मी उंडा घेतलेला आहे. छानसं मऊ झालेलं आहे हे कणिक. त्याला असं गोल करून घ्यायचं. असं गोल करून घ्यायचं. आपण आता हे पुरणाचा गोळा टाकून घेऊ याच्यामध्ये.
चला तर आता पोळी लाटून घेऊ. याला थोडंसं कणिक लावून घेते आणि हलक्या हलक्या हाताने लाटायची. याला जास्त जोर लावला की अशी पोळी फाटून जाते आपली. तेव्हा तर हलक्या हलक्या हाताने करायचं. आपली कणिक चांगली ही झालेली आहे, मऊ झालेली आहे म्हणून पटकन होते आपलं. तर मी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर. तव्यामध्ये टाकून घेते. तर बघू शकता आपण दुसरीकडे पलटवून घेतलेला आहे. तर मी याला तूप लावणार आहे. तुमच्याकडे जसं तेल असेल तर तेल लावायचं, नाही तर मग तूप लावायचं. तूप असेल तूप लावायचं. मी तूप लावणार आहे याला. तर बघू शकता आपली इकडून पण पकलेली आहे. तर मी याच्यावर आता तूप लावून घेते. आपली थोडी फुगलेली पण आहे पोळी. मी काटून पण लावू. दोन्ही साईडने लावून घ्यायचं. तर बघू शकता ही पुरणपोळी झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. ही पुढची रेसिपी तुम्हाला पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब पण करून ठेवा. बघू शकता आपली पुरणपोळी झालेली आहे. आता मी काढून घेते. आता मी 2 ते 3 बनवून घेणार आहे आता. तर बघू शकता मंडळी, आपली इथं पुरणपोळी झालेली आहे. मी छान 3 बनवले आहे. तर तुम्हाला पुरणपोळी कशी वाटली, रेसिपी कशी वाटली तर सांगा मंडळी. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा की कशी झालेली आहे. चला तर आपण आता ठेवू.